भारतीय सेनेत तब्बल 24 वर्षे 26 दिवस प्रामाणिक सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले जवान मनोज गजाननराव धनोकर यांचं रविवारी मूर्तिजापूर इथं आगमन होताच नागरिकांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. तालुक्यातील सिरसो गावचे रहिवासी असलेल्या धनोकर यांचे स्वागत करण्यासाठी गावकरी, मित्रपरिवार, युवक मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूर्तिजापूर बसस्थानकापासून सिरसो गावापर्यंत सुमारे 3 किलोमीटर अंतरावर भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवकांनी देशभक्तीपर घोषणा देत वातावरण भारावून टाकलं. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशप्रेमानं दुमदुमला होता. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅली थांबवून धनोकर यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचा सत्कार केला. मनोज धनोकर यांनी 6 मार्च 2002 रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी आसाम, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम सारख्या संवेदनशील आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावलं. विशेषतः जम्मू काश्मीर येथे तब्बल 9 वर्ष सेवा करताना त्यांनी अनेक धाडसी आणि जोखमीच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. दहशतवाद विरोधी कारवाया, सीमावर्ती भागातील सतर्कता आणि प्रतिकूल परिस्थितीतही देशरक्षणाची जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडली. चीन सीमेजवळ अत्यंत संवेदनशील क्षेत्रात ऑपरेशन सिंधूर सारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेत त्यांनी आपलं धैर्य व कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली. कठीण हवामान, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि सततचा धोका अशा आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी देशसेवेचा आदर्श निर्माण केला. 1 एप्रिल रोजी सेवानिवृत्तीनंतर ते प्रथमच आपल्या गावी परतले असता मूर्तिजापूर शहरात आणि सिरसो गावात त्यांचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीसह आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. महिलांनी औक्षण करून त्यांना सन्मानित केलं, तर युवकांनी मोटरसायकल रॅलीद्वारे त्यांना गावात आणलं. सिरसो गावात पोहोचल्यानंतर त्यांचा जाहीर सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील मान्यवर, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी त्यांना पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव केला. उपस्थितांनी त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण सिरसो ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आलं होतं. नियोजनबद्ध व्यवस्था, शिस्तबद्ध रॅली आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. गावकऱ्यांनी आपल्या वीर जवानाचं केलेलं स्वागत हे देशभक्तीचं जिवंत उदाहरण ठरलं. जन्मत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला. मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.